नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो आहे माझ्या मामाच्या गावी, म्हणजे मालवणला चाललो आहे. सो ही गाडी आपण पकडली होती वसई ते सिंधुदुर्ग तिकीट होती. बट ही गाडी ना कणकवलीला थांबली आहे. कणकवली हॉल्ट नाही आहे, बट पासिंगला थांबली आहे. सो मला त्याचा एक बेनिफिट भेटला. काल रात्री 10:30 वाजता ही गाडी पकडली होती आणि आता किती वाजले? आता वाजले 7:13. आपल्याला काही ह्याची कन्फर्म तिकीट भेटली नव्हती. तत्काल मी ट्राय करत होतो. शेवटी जनरल तिकीट काढून आपण हा प्रवास केलेला आहे. कणकवली रेल्वे स्टेशनचं भारी रिनोव्हेशन केलं एकदम. आणि हे आहेत कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते सर. एकदम भारी एअरपोर्ट वाईब येते थोडंफार. डेपोसाठी हाच रस्ता आहे ना? थँक्यू. सो आपण कणकवली बस स्टँडवर चालत जाणार आहोत. 1 किलोमीटरचाच आहे तर वॉकिंग, जास्त काही नाही आहे. मॉर्निंग वॉक पण होऊन जाईल. हॉटेल श्री बाळू मामा प्रसन्न. थंडी पण खूप वाजते. सो आपल्याला फायनली बस भेटली आहे कणकवलीवरून मालवणसाठी. सो आपल्याला नेक्स्ट प्रवास होत आहे. एस टीचा हाच प्रॉब्लेम आहे, नुसती हालत असते. ड्रायव्हर का आता फुल हेवी ड्रायव्हर आहे. तर मित्रांनो, आपल्याला मालवण बस स्टॉपला येऊन तरी 15 मिनटं झाली असतील आणि आपण आता चाललो आहोत मालवण बीचला. एक किलोमीटरचं वॉकिंग आहे. गावात आल्यावर एवढं सुकून वाटतं ना, एकदम निसर्गरम्य वातावरण. जिकडे बघावं तिकडे हिरवळ हिरवळ. हा आहे सिंधुदुर्ग किल्ला. आता आपण चाललो आहोत मालवण बस डेपोच्या दिशेने. छान बीच आहे. हे काय स्मशान. बराच वेळ झाला आहे बसचा वेट करून. अजून 20 मिनटं वेट करायचं आहे आपल्याला. बसमध्ये बसलो आहे. आता थोड्या वेळात गाडी रवाना होईल मसुऱ्यासाठी.
सो फायनली आपण आता पोचणार आहोत खाजनवाडीला. मामाच्या गावी हॅशटॅग. खाजनवाडी आहे व्हिडिओ चक्करमध्ये राहिला. काय नाही. सो पोचलेलो आहे आपण आता. सो हे आहे माझ्या मामाचं घर, मामाच्या गावी. सो मित्रांनो, ब्लॉगला इकडेच आपण एंड करूया. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.